सर्वात पहिल्यांदा आर्थिक साक्षरता प्रचारक या पुरस्कारासाठी श्री कृष्णाजी पाटील यांचे नामांकन करण्यात आले। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे। श्री कृष्णाजी पाटील हे इस्लामपूर सांगली येथील राजाराम बापू तंत्रज्ञान महाविद्यालय MBA चे शिक्षक आहेत। ते सेबी या संस्थेचे रिसोर्स पर्सन सुद्धा आहेत। 8वी 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ते विशेष आर्थिक साक्षरता कार्यक्रम राजाराम बापू महाविद्यालयाच्या विद्यमाने चालवतात। त्यांनी आर्थिक व्यवस्थापन या विषयावर 2 राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा आयोजित केल्या आहेत। मी श्री प्रदीप लोखंडे सरांना विनंती करतो की त्यांनी श्री कृष्णाजी पाटील यांना पुरस्कार प्रदान करावा व श्री भडकमकर सरांना विनंती करतो की त्यांनी मानपत्र द्यावे। मी पाटील सरांना विनंती करतो की 2 मिनिटात आपलं मनोगत सांगावं आणि जे 8वी 9वी 10वीच्या मुलांसाठी जो करतो। कालच या परीक्षेचा रिझल्ट लागला। 6 आणि 7 डिसेंबर रोजी या एक्झाम झाल्या होत्या। ऍक्च्युली ह्या एक्झाम नॅशनल सेंटर फॉर फायनान्शियल एज्युकेशन या संस्थेकडून घेण्यात आल्या होत्या। त्याला आपल्या सेबी, RBI, IRDA, PFRDA यासारख्या संस्थांचा सपोर्ट होता। आणि हे ज्यावेळेला मी सेबीचा रिसोर्स पर्सन म्हणून काम करतो, त्यामुळे मला अशा प्रकारचा ज्यावेळेला ईमेल आला त्यावेळेला मी माझ्या भागातील 5-6 शाळांमध्ये या परीक्षेचं कॅम्पेनिंग केलं। 8वी 9वी 10वीच्या मुलांसाठी थोडंसं या क्षेत्रामध्ये काय करता येते का, त्यांना हे ज्ञान देता येते का, त्या संदर्भात मी काम केलं आणि मला थोडासा चांगला प्रतिसाद मिळाला। 15 मुलं माझ्याकडे ट्रेनिंगसाठी आली। आमच्या RIT कॉलेजनं खऱ्या अर्थानं मला सपोर्ट केला की तुम्ही या गोष्टी करू शकताय, कारण कॉलेजचे विद्यार्थी सोडून ज्यावेळेला आपण समाजासाठी असं काही करायला जातो त्यावेळेला आपल्या संस्थेचा सपोर्ट मिळणं गरजेचं असतं। आणि माझ्या संस्थेच्या प्राचार्य, माझे विभाग प्रमुख यांनी मला सपोर्ट केला आणि कालच रिझल्ट लागला। जे नॅशनल लेवलला एकूण जे 100 रँकर आहेत त्या रँकरमध्ये माझ्या बॅचची एक मुलगी त्यामध्ये आलेली आहे आणि सुरुवात आहे। आणि मी खरं सांगू इच्छितो की अमित बागवे सर असतील, प्रदीप लोखंडे सर असतील किंवा इथे सर्वजण बसलेली जी मान्यवर मंडळी आहेत, ज्या हेतूनं हे कार्य करतायत, ज्या हेतूनं ही चळवळ उभी केलेली आहे या सर्व लोकांनी, त्या चळवळीचा एक अंश होण्याची मला संधी मिळाली, याबद्दल मी त्यांचा आभार मानतो।